मित्रांनो, तुमची जर मिथुन राशी असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे, मिथुन राशीच्या आयुष्यामध्ये मोठ्या अचानक काही गोष्टी घडणार आहेत, काही घटना घडणार आहेत. त्या कोणत्या आहेत? तुम्ही काय करायला पाहिजे? काय होणार आहे? कोणत्या सुखद गोष्टी असतील? कोणत्या मनाला त्रास देणाऱ्या असतील? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी, व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, पैशाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, आरोग्य खराब असेल तुमचं, जीवनात खूप सारे प्रश्न असतील, मार्ग मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न असतील, तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय समस्या येत आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती सांगू, योग्य उपाय देऊ, योग्य सेवा तुम्हाला सांगू आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला करू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात घडणारी अचानक मोठ्या घटना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या काळात तुमच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि कौशल्याला एक अशी भन्नाट दिशा मिळणार आहे, ज्यामुळे प्रगतीचे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग अचानक खुले होतील. जर तुम्ही नोकरी किंवा करिअरमध्ये प्रगतीची वाट पाहत असाल, तर अचानक एका मोठ्या नामांकित संस्थेतून किंवा उच्च पदावरून एक स्वप्नवत संधी चालून येईल. ज्या लोकांचे काम संवाद, मार्केटिंग, लेखन, माध्यम, IT, तंत्रज्ञान, शेअर मार्केट, कला किंवा शिक्षणाशी संबंधित आहे, त्यांना अचानक मोठी प्रसिद्धी आणि समाजात प्रचंड मानसन्मान मिळेल. व्यापार करणाऱ्यांसाठी ही घटना एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. एखाद्या जुन्या ओळखीच्या माध्यमातून किंवा अचानक घडलेल्या भेटीमुळे एक असा मोठा व्यावसायिक करार होईल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार कित्येक पटीने वाढेल. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेले पैसे, कर्जाचे प्रश्न किंवा अडकलेली येणी अचानक सुटतील आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा किंवा एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याचे प्रबळ योग येतील. या अचानक घडणाऱ्या सुखद बदलाचा सकारात्मक प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा तितकाच सुंदर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत तणावाचे किंवा संवादाच्या अभावामुळे गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले होते, ते एका क्षणात संपुष्टात येईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा, प्रेम आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि निर्णयांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमच्या सामाजिक आदर प्रचंड वाढेल. जर तुम्ही अविवाहित असाल, तर अचानक तुमच्या आवडीचे, सुशिक्षित आणि अत्यंत समजूतदार जोडीदाराचे स्थळ तुमच्यासमोर चालून येईल आणि शुभ कार्याची बोलणी अत्यंत वेगाने पुढे सरकतील. प्रेमसंबंधांमध्ये सुरू असलेला दुरावा दूर होऊन नाते अधिक दृढ होईल. या काळात तुम्हाला एखाद्या अचानक घडणाऱ्या सुखद प्रवासाची किंवा नवीन वाहन खरेदीची सुवर्ण संधी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. मिथुन राशीच्या लोकांमध्ये प्रचंड हुशारी आणि एकाच वेळी अनेक कामं करण्याची ताकद असते, परंतु तुमचा स्वभाव थोडा चंचल असतो आणि अनेकदा एकाच वेळी अनेक विचारांमध्ये अडकल्यामुळे निर्णय रेंगाळतात. या अचानक मिळणाऱ्या सुवर्णसंधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची चंचलता बाजूला ठेवावी लागेल. अतिविचार करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून संभ्रमात पडणं पूर्णपणे टाळावं लागेल. समोर येणाऱ्या संधींवर पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित करा. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा करारावर सही करताना कागदपत्र नीट तपासून घ्या. आपल्या भविष्यातील योजना किंवा यशाची चर्चा लगेच सर्वांसमोर करू नका. तुमचा आत्मविश्वास मजबूत ठेवा आणि कोणत्याही दबावाखाली न येता स्वतःच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास ठेवून निर्णय घ्या. या शुभ काळातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि बुध ग्रहाची पूर्ण कृपा मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे आणि अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय करू शकतात. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पाची उपासना करणं तुमच्यासाठी सर्वोत्तम फलदायी ठरणार आहे. दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. याने तुम्हाला लाभ होईल. शेवटी मित्रांनो, एवढंच सांगेन की तुमच्या संयमाची आणि कष्टाची परीक्षा आता संपली असून नशिबाचं एक पूर्णपणे चक्र आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. घडणारी ही अचानक मोठी घटना तुमच्या प्रतिभेची चीज करणार आहे आणि तुमच्या आयुष्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी विसरून पूर्ण आत्मविश्वासाने आणि सत्मार्गाने, सकारात्मकतेने आणि चांगल्या मार्गाने पुढे पाऊल टाका. येणारा काळ तुमच्यासाठी अखंड यश, संपत्ती, मनशांती, उत्तम आरोग्य आणि भरभरून आनंद घेऊन येवो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी पत्रिका तपासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.